नमस्कार मित्रांनो, राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू झालेली आहे। या योजनेनुसार महिलांना प्रत्येक महिन्याला 1500 रुपये मिळणार आहेत। या संदर्भात महाराष्ट्र शासनाचा जो जी.आर. आहे तो आलेला आहे। या जी.आर.मध्ये ऑनलाईन अर्ज कुठे व कसा करायचा, कागदपत्रे कोणती लागणार आहेत, अर्ज कधी करायचा आहे, त्याची शेवटची तारीख काय आहे, पात्रता काय आहेत, अटी व शर्ती काय आहेत याची संपूर्ण माहिती दिलेली आहे। हा संपूर्ण जी.आर. आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूयात। मित्रांनो, तुम्ही बघू शकता महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यास मान्यता देण्याबाबतचा दिनांक 28 जून 2024 रोजी निर्गमित झालेला शासन निर्णय आहे। या शासन निर्णयामध्ये काय आहे ते थोडक्यात समजून घेऊयात। राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांचे आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणे करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात मान्यता मिळाली आहे। या योजनेचा उद्देश काय आहे ते समजून घेऊयात। मित्रांनो, तुम्ही बघू शकता राज्यातील महिला व मुलींना पुरेशा सोयीसुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मितीत चालना देणे, त्यांचे आर्थिक, सामाजिक व पुनर्वसन करणे, राज्यातील महिला स्वावलंबी आत्मनिर्भर करणे, राज्यातील महिलांना व मुलींना सशक्तीकरणात चालना मिळणे, महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थितीत सुधारणा करणे ही या योजनेचे उद्दिष्ट आहे। त्यांचं स्वरूप सुद्धा त्यांनी यात सांगितलं आहे, ते सुद्धा बघा। पात्रता कालावधी दरम्यान प्रत्येक पात्र महिलेला तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या थेट लाभ हस्तांतरित डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे DBT अंतर्गत खात्यात दरमहा 1500 रुपये इतकी रक्कम दिली जाणार आहे। तसेच केंद्र राज्य शासनाच्या अन्य आर्थिक लाभांच्या योजनेद्वारे रुपये 1500 पेक्षा कमी लाभ घेत असेल तर फरकाची रक्कम या योजनेद्वारे पात्र महिलेस देण्यात येणार आहे। योजनेचे लाभार्थी सुद्धा त्यांनी सांगितले आहेत। महाराष्ट्र राज्यातील 21 ते 60 या वर्षवयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित आणि निराधार महिला या योजनेसाठी लाभार्थी असणार आहेत। योजनेच्या पात्रता सुद्धा त्यांनी सांगितले आहेत। त्यात 5 पात्रता अटी आहेत, ते बघूयात। लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे। राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित आणि निराधार महिला या योजनेसाठी पात्र असणार आहेत। किमान वयाची 21 वर्ष पूर्ण व जास्तीत जास्त 60 वर्ष पूर्ण होईपर्यंतच्या योजनेचा लाभ घेणार आहे। सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांचे बँक खाते असणे आवश्यक आहे। महिलांचे बँक खाते असणे आवश्यक असणार आहे। लाभार्थी कुटुंबाचे उत्पन्न रुपये 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे, ही महत्त्वाची पात्रता अट आहे। मित्रांनो, लाभार्थी कुटुंबाचं 2.5 लाखापेक्षा उत्पन्न जास्त चालणार नाही या योजनेसाठी। त्यांनी अपात्र अटी सुद्धा सांगितले आहेत। अपात्र कोण अपात्र असणार आहेत, त्यात भरपूर काही गोष्टी सांगितल्या आहेत, ते एका एकाने बघूया। ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न रुपये 2.5 लाख रुपयापेक्षा अधिक आहे ते या योजनेसाठी अपात्र असणार आहेत। ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे, मित्रांनो, ज्यांच्या कुटुंबातील कोणी इन्कम टॅक्स पे करत असेल त्या कुटुंबातील व्यक्तींना या योजनेचा लाभ मिळणार नाही। ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित, कायम, कर्जदारी, कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत, हे सुद्धा या योजनेसाठी अपात्र असणार आहेत। सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागांमार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे रुपये 1500 पेक्षा जास्त लाभ घेतला असेल तर, मित्रांनो, जी महिला या योजनेसाठी अर्ज करणार आहे त्या महिलेला दुसऱ्या कोणा सरकारच्या योजनेतून जर दर महिन्याला 1500 रुपयेपेक्षा जर जास्त पैसे येत असतील, ती महिला सुद्धा या योजनेसाठी अपात्र असणार आहे। ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार, आमदार आहे, म्हणजे आमदार किंवा खासदार यांच्या घरातील महिलांना सुद्धा या योजनेसाठी अपात्र ठरवण्यात आला आहे। ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड, कॉर्पोरेशन बोर्ड, उपक्रमाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक सदस्य आहेत, ते सुद्धा या योजनेसाठी अपात्र असणार आहेत। ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे 5 एकरपेक्षा जास्त शेतजमीन आहे, मित्रांनो, ही सगळ्यात मोठी अपात्रताचे एक घटक आहे। तुम्ही बघा, म्हणजे कुटुंबात 5 एकरपेक्षा जर जास्त जमीन असेल तर त्या कुटुंबातील महिलांना या योजनेसाठी लाभ घेता येणार नाही। ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन, ट्रॅक्टर वगळून त्याच कुटुंबातील सदस्याच्या नावावर नोंदणीकृत आहेत,
मित्रांनो, ट्रॅक्टर सोडून जर घरात कोणाच्या नावावर 4 चाकी वाहन असेल तर त्या घरातील महिलांना सुद्धा या योजनेसाठी लाभ घेता येणार नाही. सदर योजनेच्या पात्रता व अपात्रता निकषामध्ये सुधार करण्याची आवश्यकता असल्यास नियोजन व वित्त विभागाचे अभिप्राय घेऊन शासनास मान्यतेने कारवाई करण्यात येईल. या योजनेसाठी कागदपत्रे काय लागणार आहेत ते सुद्धा यांनी सांगितले आहेत. योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. लाभार्थ्यांचे आधार कार्ड असणे आवश्यक आहे. महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र, महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखला म्हणजे मित्रांनो रहिवासी प्रमाणपत्र सुद्धा तुम्हाला लागणार आहे. सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला, ते पण 2.5 लाखाच्या आत. अजून बँक खाते सुद्धा लागणार आहेत. एक पासपोर्ट आकाराचा फोटो लागणार आहे. रेशन कार्ड सुद्धा लागणार आहे आणि सदर योजना अटी शर्तीचे पालन करण्याचे एक हमीपत्र तुम्हाला द्यावं लागणार आहे. त्यांची निवड कशी असणार आहे ते सुद्धा त्यांनी सांगितलं आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थींची पात्रता अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, मुख्य सेविका, सेतू सुविधा केंद्र, ग्रामपंचायत, ग्रामसेवक, वार्ड अधिकारी यांनी खातरजमा करून ऑनलाईन प्रणालीत केल्यानंतर लाभार्थ्यांचा अर्ज सक्षम अधिकारी यांच्याकडे सादर करण्यात येणार आहे. त्यासाठी वेगवेगळे निकष आहेत. ग्रामीण भागात वेगळे आहेत आणि शहरी भागात वेगळे आहेत. ते तुम्ही इथे बघू शकता. या योजनेची कार्यपद्धती सुद्धा त्यांनी सांगितली आहे. योजनेचे अर्ज पोर्टल, मोबाईल ॲपद्वारे, सेतू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन भरले जाऊ शकतात. त्यासाठी पुढील प्रक्रिया विहित केली आहे. पात्र महिलांना या योजनेसाठी सुद्धा अर्ज करता येणार आहे. ज्या महिलेस ऑनलाईन अर्ज सादर करता येत नसेल त्यांच्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा अंगणवाडी केंद्रात, बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय, सेतू सुविधा केंद्र येथे उपलब्ध असेल. अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया विनामूल्य असणार आहे. मित्रांनो, अर्ज तुम्ही फ्रीमध्ये करू शकता. मित्रांनो, अर्जदार महिलेने स्वतः उपरोक्त ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक आहे, जेणेकरून तिचा थेट फोटो काढता येईल आणि ई-केवायसी करता येईल. आणि त्या महिलेसोबत कुटुंबाचे पूर्ण ओळखपत्र म्हणजेच रेशन कार्ड आणि स्वतःचं आधार कार्ड सुद्धा लागणार आहे. त्याची यादी प्रकाशन कशी असणार आहे ते सुद्धा त्यांनी सांगितलं आहे. अर्ज प्राप्त झाल्यानंतर पात्र अर्जदारांची तात्पुरती यादी पोर्टल ॲपवर जाहीर केली जाणार आहे. त्याची प्रत अंगणवाडी केंद्र, ग्रामपंचायत, वार्ड स्तरावर सूचना फलकाद्वारे देण्यात येईल. पात्र लाभार्थ्यांची यादी जाहीर केल्यानंतर 5 दिवसापर्यंत त्यावर तुम्हाला हक्कसुद्धा घेता येणार आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी कालमर्यादा सुद्धा त्यांनी सांगितले आहेत. अर्ज प्राप्त करण्याची सुरुवात ही 1 जुलै 2024 पासून सुरू होणार आहे आणि अर्ज प्राप्त करण्याचा शेवटची तारीख ही 15 जुलै 2024 असणार आहे. अशा प्रकारचा हा GR होता मित्रांनो. धन्यवाद.